विशाळगडमध्ये जे काही घडलं, जे काही पाहायला मिळालं आणि त्यानंतर जे काही वाद दोन्ही बाजूने निर्माण झाले, जे काही आरोप करण्यात आले, काय म्हणाले? मला असं वाटते की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे आणि त्यानुसार या महाराष्ट्रामध्ये जेही लोक राहतात त्यांनी अशा पद्धतीचे प्रकरणाला जास्त एनकरेज ना करताना हे आपण सगळ्यांनी आठवून ठेवलं पाहिजे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आहे आणि त्याच पद्धतीने आपण राहिलो पाहिजे. भाजप प्रवक्त्यांची जी नवी यादी निघाली आहे त्याच्यावरती सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की भाजपचे प्रवक्ते समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करत राहतात. राणे आणि वाघ या अपयशी ठरल्यानंतर या नव्या प्रवक्त्यांची यादी आली आहे असं त्यांनी म्हटलं. मला असं वाटते की असे जे लोक सकाळ ते संध्याकाळी बोलत राहतात त्यांच्यावर बोलण्याची आमची इच्छा नाही आहे. भारतीय जनता पार्टी हा सर्व लोकांना महाराष्ट्र आणि पूर्ण देशामध्ये सगळे लोकांना घेऊन चालण्याचं काम करते आणि त्याच पद्धतीचं जेही प्रवक्ता आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे ते योग्य प्रवक्ता जनतेच्या हितामध्ये काम करणारे लोक आहे आणि सगळे लोकांना घेऊन चालणारे प्रवक्ता आहे. तर मला वाटते जेही लोक बोलतात त्यांना माहीत आहे यांचे प्रवक्ता झाल्यानंतर बाकी लोकांची दुकानं बंद होतील. पण त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचे प्रवक्ते समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करतात आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार. त्यांनी त्यांचे जुने व्हिडिओ हे सगळे पाहून घ्या आणि मला वाटते की त्यांच्यावर बोलायची माझं काही कारण नाही आहे आणि आमचे प्रवक्ते भारतीय जनता पार्टीचे त्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहे.